अहिल्यानगरमधील माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी नगर शहरातील अरुणोदय गोशाळा या ठिकाणी चारा वाटप आणि सामूहिक प्रार्थना करण्यात आली आहे। माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी अरुणोदय गोशाळा या ठिकाणी गोमातांकरिता चारा वाटप करण्यात आला, तसेच सामूहिक प्रार्थना देखील करण्यात आली आहे। यावेळी सुमतीलाल कोठारी, राजेंद्र शेटिया, पप्पू मुंदडा, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, चंद्रकांत औशिकर, किशोर डागा, गोविंद परमार, मनीष फुलडहाळे, भाऊ हुच्चे, विकी एनगुल, अतुल कावळे, बाळासाहेब डागवाले आदी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना सुमतीलाल कोठारी म्हणाले की अरुण काका हे गोप्रेमी आहे। त्यांनी स्वतः या गोशाळेच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला असून या ठिकाणी 500 गोमातेंचा सांभाळ केला जातो। आज त्यांच्या प्रकृतीसाठी गोसेवा आणि प्रार्थना केली। अरुण काकांनी समाजाप्रती केलेल्या कार्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभेल असं सुमतीलाल कोठारी यांनी म्हटलंय। हा आपल्या नगर शहराचे भूषण माजी आमदार अरुण काका जगताप हे आपले अचानकपणे एकदम त्यांच्यावर दुर्धर प्रसंग आलेला आहे आणि ते आज जीवन मरणाशी झुंज देत आहेत। तर त्या निमित्ताने ही गायीच्या माध्यमातून, गाय म्हणजे आपले परमेश्वर आणि तिच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतोय की कसंही करून आमचे अरुण काका या आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे आणि पूर्वपदावर त्यांनी यावं आणि सगळ्या नगरकरांचं त्यांनी परत एकदा आज सगळ्या नगरमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रार्थना चालू आहेत की बाबा कसंही करून काका तुम्ही या आजारातून बरं व्हा। आता काकांचं तर गायींवर एवढं प्रेम आहे, 15 वर्षापूर्वी त्यांनी या गोशाळेची स्थापना केलेली होती आणि अतिशय खडतर परिस्थितीत आमचे फुलडाळे, औशिकर वगैरे अनेक जण या शाळेकडे लक्ष देऊन आत्तापर्यंत ही शाळा अतिशय व्यवस्थितपणे जवळजवळ 300 गायींच्या माध्यमातून ही चालवत आहेत। तर या सगळ्या गायींचा आशीर्वादसुद्धा काकांच्या पाठीशी आहे आणि मला खात्री आहे, आमच्या सर्व मित्रपरिवाराला खात्री आहे की यातून ते लवकरात लवकर बरे होतील आणि परत आपल्या सेवेला रुजू होतील। मी सुद्धा स्वतः आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे परमेश्वराला प्रार्थना करतो की कुठल्याही परिस्थितीत काका तुम्ही लवकर बरं व्हा आणि आमच्या नगरला परत एकदा चांगले तुमच्या माध्यमातून चांगले दिवस येऊ द्या, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। काकाच्या तब्येतीमुळं सगळं आम्ही हे जे नाही का शाळेत शिरीष अप्पाची आरती बिरती केली, आता मोठा भंडारा करणार आहे काकाचं नीटनेटकं झाल्यानंतर। काकांना आम्ही लहानपणापासून मी काकांसंग आहे नाही का। काकांनी इळू आम्हाला सगळ्यांना मदत केलेली आहे, सगळ्या समाजाला मंदिरं दिलेली आहे, मूर्त्या दिलेल्या आहे नाही का। त्याच्याकरता लोकांचं प्रेम काकावर लई आम्ही प्रार्थना केली आहे काकाची लवकरात लवकर तब्येत चांगली हो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।